नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी। मी तुम्हाला आज सत्यनारायणाचा प्रसाद कसा करायचा ते सांगणार आहे। आता श्रावण महिना चालूच आहे, तर मग आपण या दरम्यानही सत्यनारायणाची पूजा करतो। त्याच्यानंतर आता गणपती पण येतील, गणपतीमध्ये सुद्धा आपण सत्यनारायणाची पूजा करतो। तर त्याचा प्रसाद कसा करायचा ते आपण बघू। तर त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, रवा लागतो, त्याच्यानंतर साखर लागते, त्याच्यानंतर तूप लागतं, काजू बदाम हे सर्व तुम्हाला माहिती आहे। पण त्याची कृती कशी करायची, तर त्याचं परफेक्ट प्रमाण कसं असावं हे बहुतेकांना माहिती नसतं, कधी केलेला नसतो। काही जणांनी केलेला असतो, काही जणांना माहिती आहे। तर या सत्यनारायणाच्या प्रसादाची चव ही जवळजवळ सर्वांची सारखीच असते, कारण आपण सर्वजण त्याच्याप्रमाणे सारखंच घालतो। तर मी तुम्हाला ते 1.25 किलो प्रमाणे मी कसं करायचं ते सांगणार आहे। तर त्यासाठी मी अगदी व्यवस्थित तुम्हाला माप सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचा हा सत्यनारायणाचा प्रसाद अजिबात चुकणार नाही। तर मग चला आपण करायला घेऊ। गॅसवर मी जाड बुडाची अशी कढई ठेवून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पावशर गावरान तूप घेतलेलं आहे, ते आपण गरम करून घेणार आहोत। तर ते गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये एक पावशर रवा टाकणार आहोत। तर ती मोठी वाटी आहे, ती पावशराची आहे, तर मी तेवढी वाटीभर टाकून घेतली आहे। आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही। मंद गॅसवर भाजल्यावर प्रसाद असा छान होतो, अगदी मोकळा आणि मऊसूत असा होतो। तर याच्यासाठी बारीक रवा वापरायचा नाही, बारीक रव्याने गुठळ्या होतात, त्याच्यामुळे आपण प्रसादासाठी नेहमी जाड रवाच वापरायचा। फक्त भाजताना घाई करायची नाही, त्याचा कलर बदलत चाललेला आहे। आपण असा तांबूस कलर येईपर्यंत थोडासा भाजणार आहोत। अशा पद्धतीने हे बघा भाजतोय आपण। आता आपण ह्याच्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे टाकून घेणार आहोत। तर आता हे सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। निम्मा रवा भाजून झाल्यावर आपण हे टाकायचे। आणि माझ्याकडे आता केळी नव्हती, तर आपण याच वेळेला आपण केळीचे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत बारीक। हा प्रसाद अतिशय टेस्टी होतो, तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी हा व्यवस्थित होतो। तर हा 1.25 किलोच्या मापात मी तुम्हाला दाखवते करून, तर हा अजिबात चुकणारही नाही, व्यवस्थित होतो। तर अशा पद्धतीने आपण हा रवा बघा, त्याचा कलर एकदम चेंज झालेला आहे। आता दुसऱ्या शेगडीवर मी दूधही तापायला ठेवले, तर आपण ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। तर पावशर रव्यासाठी बरोबर अर्धा लिटर आपण हे दूध टाकणार आहोत। तर दूधही तापायला ठेवले, आपण ते दूध एकदम उकळीचं करायचं आहे, उकळीचं दूध ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। आता आपला रवा भाजलेला आहे, व्यवस्थित तो भाजून गेलेला आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत गरम। दूधही आपलं उकळलेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून हे अर्धा लिटर दूध टाकणार आहोत। एकदम टाकायचं नाही, ते अंगावर उडतं, त्याच्याकरता थोडं थोडं टाकून आपण हे मिक्स करायचं, कारण हे मिक्स करायला थोडा त्रास होतो। एकदम जर टाकलं तर ते अंगावरही येतं आणि मिक्स करता येत नाही। आता आपण ह्याच्यात परत टाकून घेऊ दूध आणि परत मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने आपण तो शिजवून घ्यायचा आहे असा रवा। तर आपण हे 1.25 किलो बरोबर करतोय, तर ते 1.25 किलो कसं ते तुम्हाला मी सांगते। तर आपण पावशर गावरान तूप घेतलं, त्याच्यानंतर पावशर आपण रवा घेतलेला आहे, त्याच्यानंतर पावशर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने हे 1.25 किलो झालेला आहे। तर आपला हा 1.25 किलोचा प्रसाद तयार होतोय। तर आपण ह्याच्यामध्ये दूध टाकून अगदी मिक्स करून घेतले। आता ह्याच्यामध्ये रवा पूर्ण शिजून झाल्यावर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची। या वेळेला वेलची पूड टाकल्यावर त्याची टेस्ट खूप छान येते। आता आपण पूर्ण रवा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। तर ही साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, त्याला जास्त आपण परतवणार नाही, फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अगदी पूर्ण रव्यामध्ये साखर ही विरघळली गेली पाहिजे, म्हणून आपण ही मंद गॅसवर
मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याच मापात 1.25 किलो रव्याचा सुद्धा करू शकतो. फक्त दूध आपण त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे. 1.25 किलो जर रवा असेल तर 2.5 लिटर आपण त्याच्यासाठी दूध वापरायचं. पाण्याचा वापर प्रसादामध्ये नाही करायचा, ह्याच्यामध्ये दूधच वापरायचं. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. साखर आपली सगळी विरघळली आहे. जास्त वेळ त्याला परतवलं तर तो कडक असा होतो, मऊ होत नाही. म्हणून अशा पद्धतीने साखर विरघळल्यानंतर आपण त्याला फक्त 5 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर आपला प्रसाद हा तयार होईल. हे पहा, व्यवस्थित साखर मिक्स झाली. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आणि एक फक्त वाफ आणून घेऊ. हे बघा, वाफही त्याला आता बसलेली आहे. आपला प्रसाद अतिशय छान झालेला आहे. अगदी दिसायलाही छान आणि आपल्याला खायला सुद्धा हा खूप टेस्टी होतो. आता आपण ह्याच्यात तुळशीपत्र ठेवणार आहोत. तुम्हाला जर हा प्रसाद माझा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. अशा पद्धतीने आपला प्रसाद तयार झाला आहे.